आम्ही मूळतः पालक्काड केरळमध्ये राहणारे लोक. 1967पासून ते इथेच स्थानापन्न झाले, इथेच नोकरी केली. अँड 3-4 वर्षानंतर त्यांच्या आईवडिलांना ते इथे घेऊन आले. मग माझ्या जन्माच्या अगोदर डेफिनेटली ते कल्याणकर झाले. बरं. आणि म्हणून तुम्ही या सगळ्या मराठी वातावरणामध्येच वाढलात. हां, माझा शाळा डेफिनेटली इंग्लिश मीडियम स्कूल होती. पण मित्र आणि रोजची बोलणी मित्रांशी बोलताना हे मराठीतच व्हायचं. परत एक आयुष्यात एक छोटीशी घटना घडली ज्याच्यामुळे मला मराठीचं प्रेम एवढं वाढलं की आज माझी मराठी ही माझी मातृभाषापेक्षा थोडी चांगली असं मला कधी पण वाटते. हो का? काय घटना घडली? 8वीत असताना सेमिस्टर एक्झाममध्ये मराठीत मला 17 मार्क मिळाले होते. बरं. आणि ज्यांना आठवण असेल 50 पैकी 17.5 हे पास होण्यासाठी लागतं. अर्धा मार्कासाठी फेल. आता टिपिकल साऊथ इंडियन फॅमिलीमध्ये फेलियर ॲक्सेप्टेड नाही आहे, एस्पेशली इन अकॅडमिक्स. म्हणजे तुम्ही फेल होऊ नाही शकत. पण मराठी हा एक प्रॉब्लेमॅटिक विषय होता, कारण ते तेवढं सहजपणे नाही यायचं. अँड भाषा आपण जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही, बोलत नाही, तोपर्यंत ते कधी आपल्याला अंगाशी येतच नाही. तर मी ॲज अ गुड स्टुडंट मराठी टीचरकडे गेलो. मॅडम, मला अर्धा मार्क द्या, घरी खूप फटके पडतील, असं रिक्वेस्ट केलं त्यांना. मॅडमचं एक खूप सुंदर वाक्य जे आजही मला आठवतंय. विश्वनाथ, जर तुला मी आज अर्धा मार्क दिला ना, तू आयुष्यात कधीच मराठी शिकणार नाही. तू त्याच्यासाठी स्ट्रगल कर आणि कमव. ही जी वाक्य होती त्यांना मी आज पण थँक्यू बोलतो. त्याचं रिझन एवढंच आहे की जर मी आज समजा आपण जेवढी वेळ चर्चा करू मराठीत बोलू शकलो तर डेफिनेटली त्यांचा आशीर्वाद आहे. आणि त्याच्यामुळे मराठी भाषेवरती खूप जास्त प्रेम झालं. 1 ते 6 महिने जे होते त्यानंतरचा मी बऱ्याच मराठी पुस्तकं वाचायला सुरुवात केली, मित्रांबरोबर बोलायला सुरुवात केली. अँड ॲज युज्युअल साऊथ इंडियन मराठी बोलताना जेवढे लोक हसतात किंवा जेवढा टॉन्ट मारतात ते सगळं माझ्याबरोबर झालं. अँड त्यामधून मी हळूहळू शिकत गेलो. आनंदाची गोष्ट अशी की बोलता बोलता रफाची भाषा आणि वेगळे इतर जे छोटे छोटे भाषा ते पण मी बोलायला शिकलो. तर मराठीबद्दल ते प्रेम वाढत गेलं. असंच 7वी-8वीमध्ये मला एका मित्राने, लहानपणी बऱ्याच गोष्टी आपण मित्रांबरोबर शेअर करत असतो, तर आम्ही एका ठिकाणी बसलो होतो आणि अचानक त्याने सांगितलं, तुझा हात दाखव मला. मी बोललो, का रे? नाही, मी कालच शिकलोय हातात त्यांना बऱ्याच रेषा असतात आणि ते आपले कॅरेक्टर सांगतात, तू पुढे काय करणार ह्याबद्दल मी तुला सांगू शकतो. आता 7वीचा विद्यार्थी उत्सुक असतो, लगेच घे बाबा हात बघ. तू बोलला, विश्वनाथ, तुझ्या हातात आहे ना अभ्यासाची रेखाच नाहीये, तू अभ्यास करूच नाही शकत. आणि सर मी सांगतो कुठेतरी ते मला लागलं. आजही मी अभ्यास करतोय. CA हा डिग्री घेतल्यानंतर बऱ्याच लोकांचा आयुष्यात फुलस्टॉप लागतो. बोललं बस झालं, भरपूर झाला अभ्यास. पण CA झाल्यानंतर मी PhDचा प्रवास केला. आता माझा LLBचा अभ्यास अजून चालू आहे. थँक्यू टू माय गाईड डॉक्टर रामप्रकाश नायर, ज्यांनी मला ह्या मार्गावर लावलं की आता PhD झाल्यावर थांबायचं नाही, लॉ हे शिकणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तू त्या मित्राला चांगलाच हात दाखवला असं आपल्याला म्हणता येईल. अशीच एक 1000 रुपयाची गंमत आहे, ती सांग. हां, वडील एका छोटा फाउंड्रीमध्ये डेफिनेटली अकाउंटंटचे काम करायचे इथे डोंबिवली MIDC मध्ये. तर पगार काय खूप जास्त नव्हता आणि त्या काळी जनरल पगार पण एवढं जास्त नव्हतं जिथे आज जे आपण ऐकतो आज. तर एक संध्याकाळी त्यांना गावाचं काहीतरी तिकीट काढायचं होतं, अर्जंट काहीतरी काम होतं. बोलले, आपल्याला 1000 रुपयाची गरज आहे. बोललो, घाबरू नका, माझे भरपूर मित्र आहेत आणि मी अर्धा तास द्या, सायकल काढतो, जाऊन जरा लगेच बघून येतो आणि 1000 रुपये तुम्हाला देतो. ही 9वी-10वीची माझी गोष्ट. अर्धा तास गेला, 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास. ते काय 1000 रुपये काय जमले नाही, कारण कोणाकडे एवढं कॅश नव्हता. आयुष्यात शिकलो की आपल्याला डेफिनेटली पैसे कमवणं हे खूप गरजेचं आहे.
अँड ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला जे एज्युकेशन आहे हे त्यात खूप मोठा भर घालू शकतो. सो दॅट कॅन बी द सोर्स ऑफ लिव्हिंग अँड गॉड्स ग्रेस टीचिंग क्षेत्र निवडला अँड कंटिन्यू. म्हणजेच की हे जे 1000 रुपये जमवण्यामध्ये आलेलं अपयश, त्याच्यातून तुम्ही योग्य तो बोध घेतला असतो. येस, नाही का? 100%. असे जे टर्निंग पॉइंट, म्हणजे आमच्याही आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट येत असतात, पण तो पॉइंट गेल्यावरती आम्ही पुन्हा टर्न करायचे विसरतो. पण तुम्ही मात्र प्रत्येक पॉइंटला व्यवस्थित टर्न घेतला असं दिसतं. मला सांगा की डायबिटीस इतक्या तरुण वयामध्ये होणं, 26व्या वर्षी, ही एक टर्निंग पॉइंट होता. खूप मोठा लेसन आहे. आपण नेहमी बोलतो, नेहमी शिकतो की हेल्थ जे आहे, जनरली यंगस्टर्स, माझा त्या लोकांना सगळ्यांना हा परत खूप मोठा मला हा व्यासपीठ मिळाला. मला त्यांना सांगायचं आहे की एक्सरसाइज हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे. निदान सकाळी 15 मिनटं उठून एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं आहे. आणि फक्त यंगस्टर्स नाही, पालकांना सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण मुलं बोलून ऐकत नाही, बघून शिकतात. तर पालकांनीही स्वतः त्यांचं आचरणात आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हेल्थ हे गेल्यानंतर आपल्याला त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू कळते. तर हा प्रवास माझा सुरू होताना टीचिंग हा जर मी बोललो तर सुरुवात झाली जेव्हा मी 12वी पास झालो. 12वीमध्ये मला थोडे चांगले टक्के पडले. त्यावेळेला 72% चांगला मानलं जायचं. 2 माझी राखी सिस्टर्स होते, आयशा आणि फरीदा. ते काय त्यावेळेला क्लास त्यांना जायला जमलं नाही. 1 वर्ष लहान होते माझ्यापेक्षा. ते येऊन बोलले की विशू आम्हाला BK शिकवणार का? मला शिकवतो ना. आणि ते आपला आवडता विषय, गणित, बुक कीपिंग, अकाउंट्स हे जमायचं. ते 2 जणांना शिकवता शिकवता अजून 4-5 जण जमा झाले. आणि ग्रॅज्युएट मी TY-BCom मध्ये असताना माझ्या घरी 100 विद्यार्थी माझे घरी यायचे. BComला असताना. हां. तर तिथून माझा शिकवण्याचा आवड, म्हणजे अकाउंट्स हा विषय प्रॅक्टिकल आहे. जे कॉमर्सवाले विद्यार्थी आहे त्यांना माहिती आहे. आणि बोर्ड लागतो शिकवायला. पण मी असं सहज बोलून आणि त्यात परत माझे शेटे सरांचा खूप मोठा योगदान. कारण ते असं त्यांनी मला अकाउंट शिकवलं की मला त्याचा आत्मसात झाला आणि त्या विषयावरती माझा प्रेम वेगळंच निर्माण झालं. बरं. तो मी सोफ्यावर बसून विद्यार्थ्यांना शिकवायचो. तिथून माझा डायरेक्ट प्रवास सुरू झाला. कारण आता घरी माझ्याकडे एवढे विद्यार्थी होते तर एक प्रायव्हेट कोचिंग क्लास सुरू केलं. आणि त्याचा तणाव, त्याची डेफिनेटली एंटरप्रिनरशिप, आज आपण स्टार्टअप हे सगळे नवीन शब्द ऐकतो, पण मी सांगतो एंटरप्रिनरशिप हॅज इट्स ओन साईड इफेक्ट्स. नथिंग टू टेक अवे क्रेडिट. पैसे खूप भेटतात पण कुठं ना कुठं मानसिक त्रास त्याचा होतो. म्हणजे त्रास इन द सेन्स यू हॅव टू बी अलर्ट. मार्केटमध्ये जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू बी इन द लीडर पोझिशन यू हॅव टू बी बिफोर टाईम. तुम्हाला लोक विचार करतील त्याच्या अगोदर तयारी करावा लागतो. आणि ह्या सगळ्यांमध्ये टीचिंग असा फील्ड आहे, त्या काळी मी एक्सरसाइज करत नव्हतो. आणि आज जे मी तुम्हाला दिसतोय ह्याचं कमीत कमी दुप्पट किंवा तिप्पट होतो. ह्यूज बॉडी, नो एक्सरसाइज, दॅट लीड टू हाय लेवल ऑफ शुगर्स. अँड सर्वात वाईट काय आहे म्हणजे मला स्वतःला माहीत नव्हतं की मला शुगर आहे. तुला स्वतःलाच माहित नव्हतं की तुला डायबिटीस आहे? नाही. मग ते कसं कळलं? कसा कोइन्सिडन्स आपण हा शब्द वापरतो. मुलुंडमध्ये एक नवीन मॉल बनला होता. मी गोष्ट बोलतोय 2003-04 सालीची. मॉलमध्ये आम्ही जस्ट फिरून आलो, एका मित्राबरोबर गेलो होतो मी. आणि बाहेर आल्यावरती तिथे नवीन डायग्नोस्टिक सेंटर सुरू झालेलं जस्ट. आणि ते लोक कूपन वाटत होते, फ्री चेकअप, ब्लड शुगर फ्री चेकअप. माझा मित्रही माझ्यासारखा चांगला होता. मी बोललो, बघ तू माझ्यापेक्षा जास्त आहे वयाने आणि वजनाने, तर शुगर चेक करून घे, फ्रीमध्ये ऑफर आहे तुझ्याकडे. तो बोललो मी नाही करत.
करून घे, ऑपॉर्च्युनिटी आहे. मग मित्रासारखा त्यांनी कंडिशन ठेवली, तू करत असेल तर मी पण करतो. बोललो चल ठीक आहे, तुझ्या भल्यासाठी मी तयार आहे, मी पण थोडं रक्त देतो. आम्ही दोघांनी टेस्ट करायला लॅबमध्ये गेलो, टेस्ट केलं आणि ते बोलले 1 तासात तुम्हाला रिपोर्ट कॉल करून सांगतो. त्या काळात माझ्याकडे मोबाईल नव्हता, पण माझ्या मित्राकडे होता, तो एक बिझनेसमॅन आहे. 1 तासानंतर आम्ही आपल्या घरी पोचलो. त्याला कॉल आला, तू कुठे आहेस? तो बोलला मी आत्ता जस्ट घरी पोचलो. जिथे आहे तिथेच बस. तो बोलला काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? तर बोलला तुझी शुगर लेवल खूप जास्त आहे, 450च्या वरती. तू कुठेही चक्कर येऊन तू पडशील, प्लीज बसून घे आणि डॉक्टरांकडे जाऊ द्या. तू बोलला सर नाव तरी सांगा. तो बोलला विश्वनाथ ना तू? तो बोलला नाही नाही, माझा मित्र विश्वनाथ. मग त्याला लगेच कळव, जिथे आहे तिथे बस, कारण तो पडणार आहे. मित्र लगेच धावत घरी आला की भाई तू कसा आहेस, तुझी शुगर लेवल खूप जास्त आहे, डॉक्टरांनी खूप चेतावणी दिली, 450 इज नॉट ए गुड नंबर. अँड रँडम ब्लड शुगर असल्यावरती हे कधीही अजून वरती खालती होऊ शकतो. आपण बऱ्याच ज्यूस वगैरे पिले तर, मी बोललो नाही आपण ते ॲपल ज्यूस वगैरे पिलं ना त्याच्यामुळे कारण असेल, मला शुगर बिगर नाही, आय एम व्हेरी फिट. तो बोलला आपण रिस्क घ्यायचा नाही, नेक्स्ट डे तू तुझं फास्टिंग आणि PP कर आणि आपण त्यानंतर कॉल घेऊ. अँड नेक्स्ट डे जेव्हा आम्ही अशा प्रकारे तो डायबिटीस डिटेक्ट झाला 26व्या वर्षी. हो. आता प्रश्न असा आहे, याच्यामुळं धक्का बसला ऑब्व्हियसली, पण देन यू थॉट अबाउट इट, म्हणजे तुम्ही त्याचा विचार केला आणि आपल्या जीवनशैलीमध्ये आणि आपल्या करिअरमध्ये सुद्धा खूप जाणीवपूर्वक बदल त्याच्याबद्दल सांग. तर जसं मी सांगितलं की माझा कोचिंग क्लास हे नॅचरल अपग्रेडेशन होतं. घरी शिकवता शिकवता प्रायव्हेट क्लास सुरू झाले. अँड त्या काळी खरोखर क्लासेस एवढं चलन नव्हतं, तर मला प्रतिसाद पण मस्त मिळाला. प्रतिसाद मस्त मिळाला तर माझे वर्किंग आवर्स वाढले. सकाळी 7 वाजता जे मी लेक्चर सुरू करायचो, रात्री 9 वाजेपर्यंत 1 मॅन शो. बऱ्याच विषय शिकवा, बऱ्याच गोष्टी करा, पण कंटिन्यू. आणि अकाउंट्स बरोबर प्रेम होतं, तर थकवा पण नव्हता, जेवणाचा टायमिंग नव्हता. बऱ्याच चुका केलेत मी. जेव्हा हा शुगर डिटेक्ट झाला, जसं तुम्ही बोलले टर्निंग पॉईंट, म्हणून मी विचारलं 4 जणांना. आणि गमतीची गोष्ट कसं असतं ना, एकदा तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट झालं की तुम्हाला सजेशन देणारे भरपूर सारे एक्सपर्ट्स भेटतात. आता हे करायचं, आता ते करायचं, असं करायचं, तसं करायचं. अँड मी कन्फ्यूज होतो, करू काय? त्यात एक चांगला मला जे सजेशन मिळालं की तू एक्सरसाइज सुरू कर, खूप वजन जास्त आहे. मी जिमला जायचा प्रयत्न केलं. खरं सांगू सर की कल्याण ईस्टमधला असं एक पण जिम नसेल ज्यामध्ये माझं नाव नोंदलं नसेल. 2 दिवस जायचो, 3 दिवस जायचो आणि मग नाही जमत नाही, मग हे काम आहे, मग लेक्चर आहे, मग असं झालं तसं झालं, काल खूप लेक्चर घेतलं. आपण आपल्यावरती खूप जास्त ना, हे माणसाचा मी एक गुण समजून घेतलं की आपण आपल्या स्वतःवरती खूप जास्त पीटी करतो की बिचारा तू खूप काम केलेलं आहे काल रात्री, आज सकाळी थोडा 5 मिनिटं एक्स्ट्रा झोपून घे. आज आपल्याला हे करायचं नाही आहे बिकॉज आपल्याला दिवसभर खूप काम आहे, दिवसभर लेक्चर आहे, मग एक्सरसाइज काय झाले नाही. आणि जिम करून नाही होत आहे समजून घेतलं. काही गोष्टी ॲक्सेप्ट करणं हे पण महत्त्वाची असते गोष्ट, की मला शुगर आहे, मला एक्सरसाइज करायचं आहे, दोन्ही गोष्टी मी ॲक्सेप्ट केलं आहे. सो आय वॉज लुकिंग फॉर ॲव्हेन्यूज की मी नेक्स्ट बेस्ट काय करू शकतो. आणि असंच एक फेसबुक पोस्ट मला दिसलं जे माझ्या विद्यार्थ्याचं होतं. तो बोलला की मी 5 किलोमीटर धावून आलो आणि मला उलटी झाली. मी बोललो अरे हे काय? तो बोललो नाही, रनिंग केल्यावरती त्रास होतो, फास्ट धावल्यावरती. बोललो आज मस्त इंटरेस्टिंग वाटते. त्याला मी कॉल लावला की काय कशामुळे तुला असा त्रास झाला? तो बोलला नाही सर, हे ना आमचं ट्रेनिंगचा एक पार्ट असतो ज्यामध्ये आम्ही आमचं स्पीड चेक करतो आणि ज्या वेळेला ते स्पीड जास्त होतं तर ते नॅचरल आहे की उलटी होते किंवा कोणाला चक्कर येते, असा त्रास होतो. बोलू मला आवडलं, मी पण यामध्ये जॉईन होऊ शकतो का? तर बोलला आमचा एक कोच आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. आणि त्यांनी मला एक नंबर दिला. बरं, पण तुला रनिंग करताना वेगळं काय जाणवलं जे आधी जिम मध्ये नव्हतं? असं
मी एकटा धावू शकत होतो. जिममध्ये काय लागतं ना, आपल्याला मित्र लागतात, कोणतरी सोबत हवा असतो. चल ना जाऊया, त्यांनी नाही बोलल्यावरती संपलं विषय, मग आपलं नाही पक्का एकदम. रनिंगमध्ये तुम्हाला सर्वात चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वतः एकटं कोणीच नसताना रन करायला जाऊ शकता. आत्ता तुमची ही जी रनिंग जर्नी आपण म्हणूया त्याला, तर ही रनिंग जर्नी कशी काय सुरुवात झाली? तर जसं मी सांगितलं, जर्नी सुरू झाली माझं स्वतःचा ॲक्सेप्टन्समुळे की मला काहीतरी वेगळं करायचं. आणि मी जसं बोललो, जिमिंग काम करत नव्हतं, वॉकिंग ट्राय केलं विच इज व्हेरी गुड, बट वॉकिंगमध्ये ते एक काय म्हणतात स्पार्क, म्हणजे असं ते आतमधून वाटायचं. म्हणजे 1.5 तास चालू तरी ओके ठीक आहे, आता गोइंग टू नेक्स्ट, थकवा वाटायचा नाही, एक एनर्जी कमी पडायची. तर कसं असतं, कधी कधी आपल्याला ना रनिंग करून आल्यावरती पडलो आणि मग परत उभा राहिलो ना, मस्त वाटते एकदम, दिवस सुरू झाला तसं वाटते. दॅट इज वन थिंग. बट लेटर ऑन जसं जसं आपण त्यामध्ये ग्रॅज्युएट होत चाललो, रनिंग जनरली बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोक असंच सुरू करतात. मला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की रनिंग हा फक्त रनिंग नसतो, हे खूप मोठं जग आहे, हा वेगळा सायन्स आहे. आणि हे मला करता करता शिकायला मिळालं. आणि ह्यामध्ये एक कोच, एक एक्सपर्ट जर तुम्हाला ॲडवाईस देतो, त्याची खूप मोठी भूमिका असते त्यामध्ये. बऱ्याच गोष्टीवरती आपण चुकतो. जसं एक ठिकाण सगळ्यांना माहिती, आपण न्यूजपेपरमध्ये बऱ्याच लोक रनिंग, मी विचारतो का नाही करत बाबा रनिंग, एवढी सोपी गोष्ट आहे. ते म्हणतात रनिंगमुळे ना हार्ट अटॅक येतो. आम्ही पेपरमध्ये वाचलंय, बरोबर वाचलंय, रॉंग काही नाही, पण कुठे ना कुठे तो ॲथलीट तयारी करताना चुकलाय. फक्त रनिंग त्याचा कारणीभूत नाही, तो स्वतः कुठे ना कुठे त्यांनी ते स्टॉप लाईन बघितलं नाही की त्याची बॉडीनी त्याला सांगितलं की बस कर. म्हणजे महत्वाचं काय आहे की तंत्र शिकून घेणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. आपण उठलो आणि धावायला लागलो असं होत नाही. आणि तो स्टॅमिना बिल्ड करायचा असेल तर त्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन तर घ्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा सुरुवात केली असणार तर लगेच काय फिटनेस आला नसणार, बरोबर आहे ना? 100%. म्हणजे पहिल्यांदा असं होतं की आपण पळतोय पण काही वेट बीट खाली होतच नाहीये कमी, किंवा ब्लड शुगर खाली जातच नाहीये, मग आपला पेशन्स कमी पडायला लागतो. तर असं काही अपयश आलं का? 100%. म्हणजे तुम्ही एकदम करेक्ट बोलला. लोक कसं आहे ना, कुठल्याही क्षेत्रात गेल्यावरती इन्स्टंटचा जमाना आहे, ते इन्स्टंट रिझल्ट बघतात. जसं जिमला गेलो तर पहिल्या दिवशी येऊन आरशामध्ये बघणार काय फरक पडला का बॉडीमध्ये, माझा कुठे वाढ झालाय का, नाही होत. हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे. इट टेक्स टाईम. मी 2015च्या अगोदर कधी रन केलं नव्हतं, हे सत्य होतं. म्हणून जेव्हा मी रनिंग सुरू केली त्यानंतरही पहिले 6 महिने काहीही रिझल्ट असा खास दिसून नाही आला. रनिंगमुळे एक ॲडव्हान्टेज काय असतो ना, की बॉडीमधून जे मास असतो, फॅट लॉस आणि मसल लॉस, थोडा टेक्निकल आहे पण मी सांगू इच्छितो कारण बऱ्याच जणांना माहिती नाही. बऱ्याच जण रनिंग फॅट लॉससाठी करतात, पण जर ह्यामध्ये मसल लॉस झाला तर इट इज नॉट गुड. बरोबर. तर यू शुड अंडरस्टँड द डिफरन्स, की काय फरक आहे दोघांमध्ये. आणि जोपर्यंत हा फरक कळत नाही तर रनिंग सुरुवात करताना कशी करावी त्याचा एक सिम्पलचा संकल्पना आहे, की जसं पहिले सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ना, पहिला चॅलेंज आहे सकाळी उठणं. कारण हा ॲक्टिव्हिटी जेवढं सकाळी केलं तेवढं दिवस चांगला जातो. तर सकाळी 5 वाजता उठायसाठी, आणि आय एम टेलिंग यू दिस इज व्हेरी गुड. देर इज समथिंग कॉल्ड एज हेल्दी थिंकिंग. ना व्हॉट इज थिंकिंग हेल्दी? समजा संडे सकाळी मला 20 किलोमीटर धावायचं आहे, प्रॅक्टिस तर करावं लागणार. तर मी सॅटर्डे रात्री पार्टीला जाणार नाही, कितीही जवळच्या मित्रांनी बोलवलं तर, आणि त्याला मी आरामात सांगतो उद्या माझी रन आहे, मला जायचंय. हा पहिला भाग. दुसरा भाग, आपण जनरली संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांना इन जनरल दुपारी 1:30-2 वाजता जेवण झालेलं असतं आणि रात्रीचं जेवण व्हायला 9-10 वाजतात.
तर इन बिटवीन 6-7 वाजता भूक लागते आणि हा 6-7 वाजताचा स्नॅक टाइम जो असतो ना, ही जनरली समोसा, वडापाव किंवा इतर गोष्टी असतात. अँड दिस इज व्हेरी डेंजरस. तुम्ही बाकी सगळं चांगलं करा, पण जर हे नाही बदलू शकलात ना, देर इज अ प्रॉब्लेम. वेन यू नो दॅट की जर मी वडापाव खाल्लं, जर मी समोसा खाल्लं, जर मी तेलकट खाल्लं, जर मला ह्याच्यामुळे त्रास होणार आहे, मला उद्याचा रन त्रासदायक होतो. Tomorrow's run is going to be difficult. So today itself I tell, okay, I will stay back. I will not get into that. म्हणजे आग्रहाला बळी न पडणं Yes. हे शिकावं लागलं. 100%. बरोबर. सकाळी उठणं शिकावं लागलं. मग हे सगळं करत असताना व्हॉट वॉज दॅट पॉइंट? असा कोणता पॉइंट आला की ना तुम्हाला असं वाटलं वाव, असं छान वाटतंय, आता मी तरंगतोय का धावतोय हेच मला कळत नाही. वेन डिड यू फाइंड दॅट रिदम? तो रिदम कधी मिळाला? अगेन दिस इज प्युअरली मेंटल पार्ट ऑफ इट, की आपल्याला जे आपण करतो त्यामध्ये मजा येणे. रनिंग हा सुरुवात आपण वॉकपासून सुरू करू शकतो. स्टार्ट विथ वॉकिंग. म्हणजे पहिले सकाळी उठलो आपण, मग वॉक सुरू केलं. वॉकला हळूच with proper care it should convert into jog. Jog should go into run. हे फेज आहेत आणि ह्याला तुमचे बॉडी. माझ्याकडे असे पण स्टुडंट्स आहे जे पहिल्याच दिवशी 5 किलोमीटर धावून आले. त्यांचा बॉडी त्याला अडॅप्ट करू शकत होता. त्यांचा एज त्यांच्या साईडला होतं. त्यांना काही ना काही फिजिकल ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती होती. सो दॅट वॉज वन व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. माझ्यासारखं मी स्वतः सांगतो, मी पहिला दिवस फक्त 200 मीटर धावू शकलो फक्त. त्यानंतर मला नाही आठवत की मी धावलो. कोच मध्ये उभा होता, मी चालायचो, तो मला तिथून आवाज यायचा, धाव धाव. सर थोडा पाठ दुखते, थोडा पाय दुखतो, हे होतो ते होतो, पण धावलो नाही. स्लोली अँड स्टडीली जसं जसं ग्रॅज्युएशन होत गेलं, आय अंडरस्टूड दॅट आय एम ए स्लो रनर. माझा रनिंगचा मागचा हेतू काय आहे? वाय डिड वी स्टार्ट रनिंग? This is very important. I started running not to win marathons. Correct. जिंकण्यासाठी नाही. I wanted to run to beat my sugar level. रनिंग फील्डमध्ये खूप मोठं नाव आहे सतीश गुजरन सर. ते एकमेव भारतीय आहे ज्यांनी कॉम्रेड्स रन, साऊथ आफ्रिकामध्ये कॉम्रेड्स रन होतो, 90 किलोमीटर ते हिल रन करतात. अँड ही इज द ओनली इंडियन टू हॅव रन इट 10 times or rather 11th time this year. He says running is healthy for you, but are you healthy for running? म्हणजे आपण स्वतःला जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत आपण जास्त वेग वाढवणं, जास्त डिस्टन्स करणं, हे सगळं रेसिपी आहे टू बिकम इंज्युअर्ड. राईट. म्हणजे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. स्वतःची प्रकृती ओळखून, सल्ला घेऊन, टप्प्याटप्प्याने हे करावं आणि मग तो रिदम तयार होतो. येस. आता मला सांगा की हा सगळा बदल जीवनशैलीमध्ये झाला आणि ॲज यू सेड की एंटरप्रिनरशिप म्हणजे क्लासेस हे बंद करायचे ठरवले तुम्ही, आणि शिक्षण क्षेत्र मात्र सुरू राहिलं आणि आता महाविद्यालयामध्ये प्राध्यापक, उपप्राचार्य म्हणून तुम्ही काम करता. येस. हे जे ट्रान्झिशन होतं ना, म्हणजे आपण सुरू केलेला व्यवसाय बंद करायचा आणि नोकरीमध्ये यायचं, हे ट्रान्झिशन कसं झालं? खूप टफ होतं. लेट मी पुट. सोपं नव्हतं, कारण शेवटी ते आपलं बाळ. आपण एक संस्था सुरू केली तर त्याला मी स्वतः आता तिकडे, आता हे माझा मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी मानतो की एका शिक्षकाने प्रायव्हेटमध्ये शिकवून परत जर एखादा मोठ्या कॉलेजमध्ये मोठी पदवी घेतो आणि दोन्ही बॅलन्स करायला करू शकत होतो. नाही असं नाही, असं बऱ्याच जण आजही करतात. पण मला असा कुठेच नव्हता पाहिजे की कोणीतरी बोलावा की ह्याचा क्लास ह्याच्यामुळे चालतो आणि तिथे तो त्याच्यामुळे चालतो. तर मी कॉन्शियस डिसिजन घेतला आणि माझे जे स्टाफ होते, माझे जे टीचिंग मेंबर्स होते, मी त्यांना ते हँडओव्हर केलं. आजही ते ऑर्गनायझेशन चालतोय आणि जिथे जिथे त्यांना गरज लागते तिथे मी गायडन्स देण्यासाठी जातो. काउन्सिलिंग लेक्चर्स, करिअर इन कॉमर्स काय आहे
CA कसा करावा, ह्या गोष्टी मी अजूनही लेक्चर्स देतो त्याच संस्थेमध्ये, पण विषय जाऊन शिकवत नाही. कारण आता शिकवण्याचं काम महाविद्यालयात आहे. हां, तो महाविद्यालयात येऊन आणि एका वर्षात मला मॅनेजमेंटनी पण माझं कौशल्य बघितलं, माझं कमिटमेंट बघितलं, त्यांनी मला असिस्टंट प्रोफेसर ते व्हाईस प्रिन्सिपल हा प्रमोशन दिला, तर डेफिनेटली त्याला रेस्पेक्ट करून मी आज फक्त महाविद्यालय ह्या क्षेत्रात रिस्ट्रिक्टेड आहे. वा. किंवा महाविद्यालय या क्षेत्रामध्ये आता एक्सपांड करतात. हो, डेफिनेटली. असं म्हणू आपण. येस येस येस. एका बाजूला रनिंग, एका बाजूला एज्युकेशन, नाही का? हो. म्हणजे आता हेच मला कळत नाहीये की यातली जीविका कोणती आणि उपजीविका कोणती. कारण तुम्ही आता रनिंगचे पण कोच आहात. तर रनिंग आणि एज्युकेशन ह्याच्यात काय समानता आहेत? भरपूर सारे समानता आहे. म्हणजे एक नवीन टर्म मी ज्याच्यावरती अजून रिसर्च करतोय आणि बऱ्याच काम करतोय ते आहे हेल्थुकेशन. हेल्थुकेशन, या विच इज ए कॉम्बिनेशन ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन. बरोबर. हे दोन क्षेत्र असे आहेत जे खूप महत्वाचे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, विद्यार्थी असो पालक असो, दोन्ही गोष्ट पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली काय होतो की आपण एकाला प्राधान्य दिलं की दुसरा सुटतो, दुसऱ्याला प्राधान्य दिलं की पहिला सुटतो. पण हे आपण कसं घेऊन जाऊ शकतो पुढे, ह्याच्यावरती माझा रिसर्च चालू आहे. जोपर्यंत आता एक रनिंग आणि एज्युकेशन एक विद्यार्थीच्या नजरेने मी बघतो, बऱ्याच समानता आहेत दोघांमध्ये. प्रॅक्टिस हा सर्वात महत्वाचा गोष्ट. बरोबर. प्रॅक्टिस नाही केलं तुम्ही एक्झाम नाही देऊ शकत. प्रॅक्टिस नाही केलं की तुम्ही मॅरेथॉन धावू नाही शकत. कमिटमेंट, कोणी करत असो किंवा नसो, आपल्याला करायचा आहे हे पक्का आहे, गॅरंटीड. तुम्हाला करावंच लागणार. कमिटमेंट पाहिजे स्वतःहून. अँड द बेस्ट थिंग दॅट आय लर्न फ्रॉम रनिंग हे होतं की मी कोणाशीच कॉम्पीट करत नाहीये. माझा कॉम्पिटिशन मी स्वतः आहे. हे जर मी रनिंगचं जे नॉलेज घेतलंय, जर मी ते एज्युकेशनमध्ये लावलं तर किती सुंदर होणार. माझा कोणीच कॉम्पिटिटर नाहीये, मी स्वतःचा कॉम्पिटिटर आहे आणि मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. दिस इज व्हॉट रनिंग गेव मी. येस. तुमचं जे क्लासेस आणि हे होतं ते बंद करून तुम्ही कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. तर ऑफकोर्स तिकडचं विद्यार्थ्यांची नातं आणि कॉलेजमधलं विद्यार्थ्यांची नातं, तर याच्यामध्ये पण खूप सारा फरक पडला असेल. हो. मी दोघांचा थोडा बॅकग्राऊंड देतो की दोन्ही क्षेत्र काय आहेत. जेव्हा एक पालक कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थीला नोंदवतो, अच्छा जुने कालाचे कोचिंग क्लासाची जे रेस्पॉन्सिबिलिटी होती, आज कोण कोचिंग क्लासला जायचं किंवा कोण ट्युशनला जायचं म्हणजे एखादा विद्यार्थी जो अभ्यास करत नाही, बाबा तू निदान पास तरी हो, त्यासाठी लोक पालक क्लास लावायचे. आज तसं नाही. आज 99% आहे तुला, ते मला 100 करायचे, त्यासाठी क्लास लाव. सो कोचिंग क्लासेसचा दृष्टिकोन एकच आहे, दॅट इज अकॅडमिक एक्सलन्स. जे आहे तिथून पुढे चला. यू हॅव टू मूव्ह अहेड इन लाईफ. पण तो अकॅडमिक एक्सलन्स आहे का मार्क जास्त मिळवणं आहे? हां, नो दॅट इज अ व्हेरी डिबेटेबल थिंग. फक्त मार्क कमवून आयुष्यात आपण सक्सेसफुल नाही होत. हे शिक्षकांनी रेग्युलरली, मार्क्स इज अ नंबर. बरोबर. मार्क्स हा नंबर आहे. हे तात्पुरता तुम्ही एखादा परीक्षा दिली आणि त्यामध्ये तुम्हाला मिळालेलं एक सर्टिफिकेट, एक मार्कशीट आहे. जर हे पालकांनी ॲक्सेप्ट केलं तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं होईल. बर. पण आता महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्याबरोबरचं नातं वेगळं कसं असतं? महाविद्यालयाचा रोल आहे ना टोटल डिफरंट आहे. आता जसं मी सांगितलं की व्हाईस प्रिन्सिपल आहे वेदांता कॉलेजमध्ये, त्याचबरोबर मला हेही सांगायला आनंद होतो की मी तिकडचा स्पोर्ट्स इन्चार्ज आहे, मी NSSचा प्रोग्राम ऑफिसर आहे, मी तिकडे रिसर्च कमिटी हेड करतो. बऱ्याच क्षेत्रात मला काम करायला भेटतात. तर ह्याच्याने काय होतो की विद्यार्थ्याला, मला कल्चरलमध्ये मी कन्व्हेनर आहे, तर मला विद्यार्थ्यांना लेक्चर तर आम्ही घेतोच, पण सांगतो इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन आहे तिकडे जायचं आहे, NSSचा प्रोग्राम आहे तिकडे जायचं आहे, हे ॲक्टिव्हिटी ते ॲक्टिव्हिटी. म्हणजे 2 गोष्टी आहेत सर. कोचिंग क्लासमध्ये येणारा विद्यार्थी 2 तास, 2.5 तास, 3 तास येतो आणि घरी जाऊन परत अभ्यास करतो.
पण कॉलेजमध्ये विद्यार्थी 6 तास, 7 तास, 8 तास, माझ्याकडे असेही काही विद्यार्थी आहेत जे सकाळी 7 वाजता येतात आणि संध्याकाळी माझ्याबरोबर 5 वाजता घरी जातात आणि रेग्युलरली जातात. सो वी गेट मोर टाइम टू वर्क ऑन देअर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ॲज ए स्टुडंट, जे आम्हाला कोचिंग क्लासमध्ये एक प्रकारे रेस्ट्रिक्शन होता की 2 तास झाल्यावरती घरी सोडायचं. म्हणून दोन्ही क्षेत्र आपापल्या ठिकाणी एकदम परफेक्ट आहे. दोन्ही एका तऱ्हेने आपण बोलू शकतो, जसं बऱ्याच गोष्टी सांगतात की पॅरलेल एकमेकांबरोबर चालतात, एकमेकांना धरून चालतात, सांगायला काहीही हरकत नाही. अँड बोथ आर इम्पॉर्टंट फॉर सर्व्हायव्हल ऑफ दिस सोसायटी ॲज ए होल. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की या दोघांच्याही मध्ये विद्यार्थ्याचं नातं अधिक विस्तृत करण्याची एक संधी तुम्हाला या कॉलेजच्या मध्ये मिळाली. डेफिनेटली. आता एका बाजूला एज्युकेशन आणि दुसऱ्या बाजूला तुमचं रनिंग. आता हे मगाशी तुम्ही सांगितलं की रनिंगमधनं तुम्हाला काय काय मिळालं, तर तसं रनिंगमुळे तुम्ही काय काय गमावलं? सर्वात पहिले मी जे गमावलं ते होतं माझं वजन. दुसरी गोष्ट मी सांगतो, मी गमावलं माझा एक इगो. कारण 25व्या वर्षी मी एंटरप्रेन्योर झालो. कुठे ना कुठे माझ्या डोक्यात शिरलं की मी खूप मोठं काम करतोय. बट देन वेन यू गो यू लर्न, बऱ्याच गोष्टी आहेत जे आपल्याला शिकायचं आहे. तिसरं महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बेशिस्तपणा, जे आपण म्हणतो तो गमावलेला आहे. डेफिनेटली. आता तुमच्यासारखा हा मॅरेथॉन रनर, म्हणजे बघा 200 मीटर ज्याला धावता येत नव्हतं तो पूर्ण मॅरेथॉन रनर झाला, राईट? आत्ताच एक मोठी पार पडली आपल्या मुंबईमध्ये, तिथे तुम्ही धावला असाल ना? नाही, यावर्षी मी नाही धावलो. का बरं? परत तेच मी जे बोललो, रनिंगमध्ये लागतो कमिटमेंट, रनिंगमध्ये लागतो प्रॅक्टिस. याचा परत पार्श्वभूमी कुठे ना कुठे कोविड रिलेटेड आहे. 2 वर्ष आम्हाला काहीच करता नाही आलं, घरी बंद होतो. हां, आम्ही एक्सरसाइजेस घरी घ्यायचो, ऑनलाईन सेशन्स आमचे जे कोचिंगचे व्हायचे ते आम्ही करत राहायचो. पण जे रोडवर धावणं आहे दॅट इज टोटली डिफरंट. तर रनिंग करता करता डेफिनेटली हे माझं लक्षात आलं की दिस इज नॉट अ फिजिकल ॲक्टिव्हिटी. लेट मी टेल यू, रनिंग इज नॉट अ फिजिकल ॲक्टिव्हिटी, इट्स अ मेंटल गेम. 5 किलोमीटर धावणं कठीण आहे हे लोकांना माहिती आहे. मग 10 लोकांना वाटतं वाव. जेव्हा मी सांगतो हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर धावतो तर ते म्हणतात वेडा आहे का? आणि खरोखर वेडा व्हावं लागतं वेन यू रन ए फुल मॅरेथॉन. सो फुल मॅरेथॉन इज 42.2 किलोमीटर्स. अँड लेट मी टेल यू दिस, हे टेक्निकल आहे पण परत मी सगळ्यांना सांगू इच्छितो की 32वा किलोमीटर जेव्हा माणूस क्रॉस करतो ना, 42 मध्ये 32nd किलोमीटर, स्वतःला खूप शिव्या घालतो. येडा आहे का धावतो तू? बस कर, एवढं धावलंस ना, इट्स इनफ. तुझ्या हेल्थसाठी यापेक्षा जास्त गरज नाही. माणूस स्वतः, कारण धावताना कोणाशी बोलणार? स्वतःशी. सो देअरफोर रनिंग इज कॉल्ड ॲज मेडिटेशन वाईल मुव्हिंग. 5 तास माणूस एकटा धावतो, विचार करा. म्हणजे सगळे गोष्टी मनातले जेवढे असतात ना ते सगळे बाहेर येतात. अँड यू रिलॅक्स. अँड वेन यू फिनिश, द जॉय ऑफ फिनिशिंग इज टोटली डिफरंट. आपण थोड्या वेळ अगोदर मला विचारलं काय काय गमावलं. बऱ्याच बेशिस्तपणा हे सगळं गमावलं, पण कमवलं खूप काय. मग तू TMA म्हणजे TMA आपलं का नाही केली? त्याचा हे सगळं माझा प्रॅक्टिस नव्हता आणि मी परत ते ऍक्सेप्ट केलं की आय एम नॉट प्रिपेअर्ड. हे पण सर खूप महत्वाचं मला बोलायचं आहे की जे हार्ट अटॅक किंवा कोणाला चक्कर येणं, मध्येच पडणं, हे सगळं होतो, हे याचा कारणीभूत आहे. पीपल डोंट ऍक्सेप्ट. देर आर 2 पॅरलल थॉट्स विच गो हँड इन हँड. एक म्हणतात पुश युअर लिमिट्स, बिंदास, तू धावलाय ना 2 वेळा, तिसऱ्यांदा धावू शकतो, वाय डोंट यू ट्राय फॉर दॅट. मला माइंड अलाव नाही करत की बाबा आय एम नॉट प्रिपेअर्ड. आय टेक इट ॲज अ रॉंग थिंग दॅट आय हॅव डन. पण मी घरी बसलो नव्हतो त्या दिवशी. मला हे बोलायला आवडेल तुम्हाला की मी घरी नव्हतो, मी TMMला गेलो होतो तिकडे. अँड मी लोकांना तिथे पाणी पाजलं, लोकांना तिकडे मी हेल्प केलं. आणि जे सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन दिसतं आपल्याला, रनबर्न हा माझा कंपनी आहे आणि आमचे 15 व्हॉलेंटियर्स लोक
बांद्रा सी लिंकला उभे होते आणि जे हाफ मॅरेथॉन आणि फुल मॅरेथॉन धावत होते त्यांना आम्ही कंटिन्यू 4 तास पाणी पाजत होतो. पण किती छान आहे ना की अंडर प्रिपेअर्ड असल्यामुळे आपण स्वतः स्पर्धेत सहभागी न होणं, पण ॲट द सेम टाइम त्या वातावरणाचा भाग होणं आणि त्याला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणं, ही गोष्ट मला वाटतं फार महत्त्वाची. तर पुढच्या काही योजना अजून काही ठरवलेल्या आहेत, दृष्टिक्षेपात आहेत? माझा कॅरेक्टर परत मला स्वतःला खूप चांगलं ओळखतो म्हणून मी असं खूप लॉंग ड्रीम्स बघत नाही. मी त्या युटर्नची वाट बघत असतो. कधी यश असतो, कधी अपयश असतो. CA झाल्यानंतर मी काय करणार हे मी ठरवलं नव्हतं, पण CA 2005 साली क्वालिफाय झाल्यानंतर 2010ला कुठेतरी मला वाटलं 5 वर्ष झाले विश्वनाथ तू काहीच करत नाहीये. मग मी बोललो आता एज्युकेशनमध्ये आहे तर काय करू, तर PhD करता करता जसं मी सांगितलं, माझ्या सरांनी सांगितलं आता LLB करायचं आहे तुला, यू मस्ट लर्न, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर मी LLB मध्ये एनरोल केलं. तर हॉनेस्टली माझ्या असं एज्युकेशनमध्ये मी पुढे काय करणार हे ठरलेलं नाही आहे, पण डेफिनेट मला कुठे ना कुठे वाटतं की मी थांबणार नाही, काहीतरी शिकत राहा, काहीतरी मी करत राहणार. आणि रनिंगमध्ये हा डेफिनेटली, बिकॉज मी आता फुल मॅरेथॉन केलंय. हे मला पण त्याचा अगोदर सांगावं लागेल, वॉर्निंग डिस्क्लेमर, की लोक आज रनिंग सुरू करतात, उद्या 5 किलोमीटर धावतात, परवा 10, मग 4 दिवसानंतर भेटल्यावर मी हाफ मॅरेथॉन करून आलो, मग एका महिन्यात मी फुल मॅरेथॉन पण केलं. हे एवढं लवकर जे होतं दॅट्स व्हेरी बॅड. कारण मी बोलतो की हे एक एनर्जी आहे, ह्याला स्लो 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 जेवढं तुम्ही यूज करणार तेवढं तुम्ही जास्त पळणार. माझ्या प्लॅनिंगमध्ये डेफिनेटली मी रनिंग सुरू केल्यापासून 4था वर्षी मी माझा फुल मॅरेथॉनला तयारी केली. आता 42च्या वरती जेव्हा धावतो त्याला अल्ट्रा मॅरेथॉन म्हणतात. आणि भारतामध्ये आणि विदेशामध्ये भरपूर अल्ट्रा मॅरेथॉन होतात, आणि हे अल्ट्रा मॅरेथॉन फक्त स्लो रनरसाठी असतो, म्हणजे माझ्यासारख्या लोकांसाठी. तुम्ही 12 तास धावू शकता, तुम्ही 8 तास धावू शकता, ठीक आहे, A to B पॉईंट धावू शकता. जसं आम्ही कल्याणवरून, डोंबिवलीवरून गणपती मंदिर ते टिटवाळा मंदिर आम्ही धावतो काही ठराविक दिवशी, ठीक आहे. आणि रनिंगमध्ये ना खूप मजा आहे. आम्ही नवरात्री हे नवरन म्हणून सेलिब्रेट करतो. लोक वेगवेगळ्या ड्रेसेसचे कलर घालतात, तसं आम्ही टी-शर्ट घालतो आणि सकाळी 9 किलोमीटर धावतो. नवरात्री 9 किलोमीटर. हा, 9 किलोमीटर 9 रंगाचे शर्ट. हा, क्या बात आहे. परत ऑटिझम अवेअरनेससाठी आमच्याकडे खूप फेमस पर्सनॅलिटी आहे, सयुरी दलवी मॅम म्हणून. ती ऑटिझमचं स्पेलिंग AWETISM, इन ऑ. तर टू स्प्रेड द अवेअरनेस ऑफ ऑटिझम शी कंडक्ट्स 1 रन फ्री ऑफ कॉस्ट. अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे रनिंगमध्ये तुम्ही क्षेत्रात आलात ना तर तुम्ही रिपब्लिक डे फक्त झेंडावंदन करून नाही करणार. तुम्ही त्या दिवशी आता 74th रिपब्लिक डे आहे तर एकतर 7.4 किलोमीटर धावणार किंवा 74 मिनिट्स धावणार, म्हणजे ही एक मजा वेगळी आहे. अच्छा, लोक असे पण आहेत जे त्यांच्या वाढदिवसाचा नंबर ऑफ इयर्स धावतात. म्हणजे आता मी 46 झालो तर आय विल रन 46 किलोमीटर्स अँड दे सेलिब्रेट. सो रनिंग इज अ डिफरंट वर्ल्ड. आता 42 मी धावलोय तर डेफिनेटली माझा आता जसं मी सांगितलं 42-45 कधीतरी मी धावणार प्रॅक्टिस झाल्यावरती. आणि माझा नेक्स्ट मेजर एम आहे 50 किलोमीटर्स ऑन माय 50th बर्थडे. वाव, फारच छान. आता विश्वनाथन अय्यर सर आपल्याला म्हणाले की रनिंग इज अ डिफरंट वर्ल्ड. मला वाटतं हा खूप चांगला विचार आहे. आणि आपण सगळेच जण रनिंग करत असतो, पण आपण कशाच्या तरी मागे धावत असतो, कशाच्या तरी साठी धावत असतो. आपण धावण्यासाठी धावत नसतो. आणि आज आपल्या या सत्रातून विश्वनाथन अय्यर सर आपल्याला सांगतायत की जेव्हा तुम्ही धावण्यासाठी धावता, त्या धावण्यामधला रिदम तुम्हाला जेव्हा भेटतो तेव्हा तुम्ही आपोआप तुमची वाटचाल आरोग्याकडे करता. येस. आणि आरोग्यासाठी धावत नसता, तुम्ही धावण्यासाठी धावत असता, पण तुमच्याकडे मग आरोग्यच धावत येतं.
सो ट्रू. आणि हे करत असताना तुम्हाला प्रोफेशनल ॲथलीट होण्याची गरज नसते. तुम्ही शास्त्रशुद्ध ॲथलीट व्हा. हां, तुम्ही हेल्दी ॲथलीट व्हा. जो रनिंग इज अ डिफरंट वर्ल्ड अनुभवणारा माणूस आहे तो प्रत्येक जण कॉम्पिटिटिव्ह म्हणजे स्पर्धात्मक पातळीवरती जाईल असं नाही, त्याची गरजही नाही. पण रनिंग आपल्याला काय देतं तर रनिंग आपल्याला त्यांनी सांगितलं मूव्हिंग मेडिटेशन आहे. तुम्ही स्वतःला सापडता त्यामध्ये. त्यामधून तुमचा दिवस खूप चांगला जातो आणि आपला दिवस चांगला जाणं हे खूप मोठं ध्येय आहे. येस. कारण अशा दिवसांनीच आयुष्य बनलेलं असतं. आणि हे करत असताना तुमच्या आयुष्याचे इतर पैलू म्हणजे शिकवणं, संवाद, त्या विद्यार्थ्यांना आपल्याबरोबर जोडून घेणं, ह्या सगळ्याला सुद्धा त्या ऊर्जेचा फायदा होतो. आणि मग तिकडे ती जीविका उपजीविका एकत्र याच्यामधला फरक नाहीसा होतो. म्हणून विश्वनाथन अय्यर सर, आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला एकच शुभेच्छा आहेत. धावत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.